नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नितेश एज्युकेशन फर्ममध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 12th इकॉनॉमी 12वी अर्थशास्त्रमधील 9वा चॅप्टर जे भारतातील नाणे बाजार आणि जे भांडवल बाजार आहे त्यामधील. आता बघा या चॅप्टरमध्ये काय दिलं आहे, नाणे बाजार व भांडवल बाजारामध्ये बाजाराचे दोन प्रकार आहेत. कुठले कुठले? नाणे बाजार व भांडवल बाजार. नाणे बाजारामध्ये सब पॉईंट आहे संघटित क्षेत्र व असंघटित क्षेत्र. तर या व्हिडिओमध्ये आपण संघटित क्षेत्रामधील भारतीय रिझर्व्ह बँक RBI, भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजे काय, स्थापना कधी झाली, थोडा इतिहास बघू आणि RBI भारतीय रिझर्व्ह बँकेचे कार्य या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला सुरुवात करू आजचा व्हिडिओ. आता पहिला आपण बघू जे भारतीय नाणे बाजारात दोन प्रकार आहेत. कुठले कुठले हे तुम्ही पुस्तकातून रीड करू शकतात. पहिला आहे नाणे बाजार आणि दुसरा आहे भांडवल बाजार. नाणे बाजार आणि दुसरा भांडवल बाजार. नाणे बाजारामध्ये दोन पॉईंट आहे, कुठले? संघटित क्षेत्र आणि असंघटित क्षेत्र. तर या व्हिडिओमध्ये आपण संघटित क्षेत्रामधील भारतीय रिझर्व्ह बँक, व्यापारी बँक, सहकारी बँका, वित्तीय संस्था असतात ते, आणि भारतीय सवलत व वित्तीय संस्था यामधील जो भारतीय रिझर्व्ह बँक आहेत या चॅप्टरमध्ये क्वेश्चन येऊ शकतो. एकतर येऊ शकतो एका वाक्यात भारतीय जे रिझर्व्ह बँकेची व्याख्या सांगा किंवा डेफिनेशन सांगा, नाहीतर दुसरा वाक्य येऊ शकतो की भारतीय रिझर्व्ह बँकेचे कार्य सांगा. हे दोन क्वेश्चन येऊ शकतात. तर आता सुरुवात करू. संघटित क्षेत्र. भारतीय संघटित क्षेत्रात भारतीय रिझर्व्ह बँक, व्यापारी बँका, सहकारी बँका, वित्तीय विकास संस्था, भारतीय सवलत व वित्तीय गरज संस्थांचा समावेश असतो. कुठल्याही संस्था समावेश असतात. यांचे कार्य भारतीय सर्व आर्थिक क्षेत्रात चालते. भारतीय संघटित क्षेत्र रचनेबाबत चर्चा करूया. आता इथे पहिला पॉईंट चालू होतो भारतीय रिझर्व्ह बँक. यावर स्वतंत्र क्वेश्चन येऊ शकतो की भारतीय रिझर्व्ह बँक थोडं सांगा आणि त्याचे कार्य सांगा. भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजे RBI ही भारताची मध्यवर्ती बँक आहे. हे लक्षात ठेवायचे. जी रिझर्व्ह बँक आहे भारतीय रिझर्व्ह बँक ही भारताची कुठली मध्यवर्ती बँक आहे, सेंट्रल बँक. हिल्टन यंग आयोगाच्या शिफारशीनुसार भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना केली. आता हा रिकाम्या जागाला विचारू शकतात. हिल्टन यंग हा MP पॉईंट आहे. हिल्टन पण हा समिती बसवली होती 1933ला एक समिती बसवली होती. त्याचं नाव आहे हिल्टन यंग. याच्या शिफारशीनुसार यांनी शिफारस केली होती की तुम्ही एक मध्यवर्ती बँकेची स्थापना करा, आणि यानुसार भारतीय रिझर्व्ह बँक कायदा आणला होता 1934 मध्ये, आणि भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली 1 एप्रिल 1935 मध्ये. हे लक्षात ठेवा. भारतीय रिझर्व्ह बँक RBI, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही फुल फॉर्म आहे भारतीय रिझर्व्ह बँक. रिझर्व्ह बँक वेगळी आणि व्यापारी बँक वेगळी. आता रिझर्व्ह बँक म्हणजे RBI. व्यापारी बँकमध्ये कुठल्या कुठल्या संस्था असतील व्यापारी, हे बाकीचे आपल्याला मार्केटमध्ये दिसतात, जसं बडोदा बँक, बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, हे व्यापारी बँक आहेत. ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. आता आपण रिझर्व्ह बँक बघू. स्थापना कधी झाली? 1 एप्रिल 1935. भारतीय रिझर्व्ह बँक कायदा 1934 आणण्यात आला, आणि हिल्टन यंग हे लक्षात ठेवायचे. खाजगी भागधारक बँक म्हणून झाली. भारतीय रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण 1 जानेवारी 1949 रोजी झाले. राष्ट्रीयकरण म्हणजे आधी ही खाजगी बँक होती. जेव्हा 1935 मध्ये जी स्थापना झाली होती तेव्हा काही खाजगी लोकांनी मिळून ही बँक स्थापन केली होती. पण 1947ला जेव्हा भारत स्वतंत्र झाला त्याच्यानंतर 1949 मध्ये म्हणजे 1949 मध्ये 1 जानेवारी याचं राष्ट्रीयकरण झालं. राष्ट्रीयकरण म्हणजे जी गव्हर्नमेंट होती त्यांनी विकत घेतली ही बँक. आता ही कुठली सरकारी बँक आहे. भारतीय रिझर्व्ह बँक असले जी गव्हर्नमेंट आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची बँक आहे कुठली? भारतीय रिझर्व्ह बँक. हे लक्षात ठेवा. स्थापना 1 जानेवारी. आता आपण पुढे बघू. आता भारतीय रिझर्व्ह बँकेची 2 डेफिनेशन आहे, हे एका वाक्यात विचारू शकतात. ते डॉक्टर M.H. डिकॉक यांची मध्यवर्ती बँक ही देशातील मुद्रा व बँकिंग संरचनेतील शिखर संस्था आहे. हे लक्षात ठेवा. मध्यवर्ती बँक ही देशातील मुद्रा म्हणजे पैसा छापण्याचा, जे पैसा छापण्याचं आणि वितरण करण्याचं काम कोण करते? तर RBI करते. हे लक्षात ठेवा. दुसरी डेफिनेशन काय आहे? W.S. सोयांचे अर्थव्यवस्थेतील पतपुरवठ्यावर नियंत्रण ठेवणारी बँक म्हणजे मध्यवर्ती बँक. पतपुरवठा हे तुम्हाला पुढे सांगणार आहे मी. पतपुरवठा म्हणजे पैसा, जो पैसा असतो त्याचे देवाणघेवाण जे होतात किंवा पैसा मार्केटमध्ये वाढतो किंवा कमी होतो त्याचे नियंत्रण ठेवण्याचं काम कोण करते? भारतीय रिझर्व्ह बँक. ते आपण पुढे बघणार आहोत. हे 2 डेफिनेशन अजून एकदा वाचू आपण. मध्यवर्ती बँक ही देशातील मुद्रा व बँकिंग संरचनेतील शिखर संस्था आहे. दुसरा WHSO अर्थव्यवस्थेतील पतपुरवठा नियंत्रण ठेवणारी बँक म्हणजे मध्यवर्ती बँक. पतपुरवठा म्हणजे मार्केटमधलं पैसा कमी जास्त करण्याचं काम कोण करते? रिझर्व्ह बँक. स्थापना कधी झाली? 1 एप्रिल 1949. आणि आता आपण रिझर्व्ह बँकेचे कार्य बघू. हा क्वेश्चन येऊ शकतो की रिझर्व्ह बँकेचे कार्य सांगा. भारतीय रिझर्व्ह बँकेचे कार्य. पहिला याचं इम्पॉर्टंट कार्य चलनी नोटाची निर्मिती करणारी बँक.
आता जे आपण नोटं बघतो, 5 रुपयाचं नोट, 10 रुपयाचं नोट, 2000चं नोट, 500चं नोट, हे जे नोट असतात, हे नोट छापण्याचं, नाणे छापण्याचं काम, हे जे नाणे असतात ना, 2 रुपयाचे नाणे, हे भारत सरकार करते, हे लक्षात ठेवा, भारत सरकार. आणि नाणे सोडून बाकीचे जे नोट असतात, 5 रुपयाच्या नोटपासून जे बाकीचे नोट चालू होतात, ते छापण्याचं काम करते रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. रिझर्व्ह बँकेकडे 1 रुपया व नाणी सोडून सर्व रुपयाची नोटा निर्माण करतात. 1 रुपयाची जी नाणी असतात, नाणी पण हे निर्माण करत नाही, तर भारत सरकार करते. 1957च्या किमान राखीव प्रणाली, हे लक्षात ठेवा, किमान राखीव प्रणाली ही म्हणजे काय, रिझर्व्ह बँकेला किमान 200 कोटी रुपये ठेवावी लागते. म्हणजे आधी 200 कोटी जे असतात ते सेव्ह करावं लागतं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे स्वतःकडे, की जर आपण निर्माण केलं पैसा, तर उद्या आपण पैसा 2000 रुपयाची नोट दिली लोकांना आणि ते लोक आपल्याकडे घेऊन आले, तर 200 रुपयाचं आपल्याकडे सोनं असलं पाहिजे, किंवा फॉरेन ट्रेड जे असतात, फॉरेन पैसे, ते फॉरेन करन्सी म्हणतात, त्याला असलं पाहिजे. किती? 200 कोटी. याला म्हणतात किमान राखीव प्रणाली. म्हणजे तुम्ही 200 कोटी स्वतःकडे ठेवा आणि तेवढे पैसे छापू शकता, त्याला म्हणतात किमान राखीव प्रणाली. आता 2 स्वरूपाचे असतात. 115 कोटी रुपयाचा हे फॉरेन करन्सी असतात आणि 85 कोटी परकीय चलन. म्हणजे 115 कोटी. आता इथे बघा डेफिनेशन, 200 कोटी राखीव ठेवायचे या ना स्वतःकडे, RBIकडे पैसा एवढा 200 कोटी सोनं आणि परकीय चलन. परकीय चलन म्हणजे डॉलर जे असतात, युरोन वगैरे. 200 कोटीपैकी 115 कोटीचं सोनं पाहिजे त्यांच्याकडे आणि 85 कोटी हे परकीय चलन. परकीय चलन म्हणजे डॉलर त्यांच्याकडे राखीव ठेवावे लागतात आणि एवढेच पैसे ते छापू शकतात. कधी कधी तुम्हाला प्रश्न पडत असेल की RBI जास्त नोट का छापत नाही, तर त्यांच्याकडे ही किमान राखीव प्रणालीमुळे ते जास्त पैसे छापू शकत नाही. त्यांच्याकडे ते 200 कोटी छापू शकतात, हे लक्षात ठेवा, 200 कोटी छापू शकतात. आता ही पहिलं कारण काय बघितलं, त्यांचं कार्य परकीय चलनी नोटाची निर्मिती करणे. आणि दुसरं कार्य काय, सरकारची बँक. रिझर्व्ह बँक सरकारची बँक किंवा सरकारी सल्लागार आणि सरकारचं प्रतिनिधी म्हणून कार्य करते. आता रिझर्व्ह बँक ही सरकारची बँक म्हणून कार्य करते. आता समजा आपले जे नागरिक असतात, जे सिटिझन्स असतात, नागरिक, आपले जे अकाउंट असते ते कशात असतात, व्यापारी बँकमध्ये असते, व्यापारी बँकमध्ये. आता RBIमध्ये बँक अकाउंट असतो, पण कोणाचा, गव्हर्नमेंटचा, सरकारचा अकाउंट असतो. म्हणजे जे आपले नागरिक असतात ते RBIमध्ये अकाउंट ओपन करू शकत नाही, तर आपण अकाउंट कुठे ओपन करणार, व्यापारी बँकमध्ये. तर ही रिझर्व्ह बँकमध्ये अकाउंट कोण ओपन करणार, गव्हर्नमेंट. तर सरकारची बँक कुठली, रिझर्व्ह बँक. सरकारचे जे व्यवहार असतात, म्हणजे दुसऱ्या देशांना पैसे द्यायचे असेल किंवा घ्यायचं असेल, आपण एक्सपोर्ट करतो, आयात करतो, निर्यात करतो, तर हे सगळे पैसे देण्याचं काम कोण करते, सरकारी बँक RBI करते. सरकारची सल्लागार संस्था म्हणून पण ही कार्य करते आणि सरकारचा प्रतिनिधी म्हणून पण कार्य करते, हे लक्षात ठेवा. सरकारचं पैसे सांभाळण्याची जबाबदारी कोणाची, RBI त्याची. ही केंद्र सरकार व राज्य सरकारच्या व्यवहारांचे व्यवहार करते, म्हणजे पैसा द्यायचं घेण्याचं काम करते, पैसे स्वीकारते आणि सरकारच्या वतीने देणी देते. तसेच सार्वजनिक कर्जे असतात, व्यवस्थापनेतील करते आणि ही सरकारला अनेक आर्थिक विषयावर सल्ला देते. सल्ला म्हणजे कसा डेव्हलप होईल, किती पैसे खर्च करायला पाहिजे, हे सल्ला म्हणून ते कार्य करते. पैसे स्वीकारते आणि सरकारच्या वतीने पैसे देते. हे आपण 2 कारण बघितले, कार्य बघितले RBIचे. वर्क, चलनी नोटाची निर्मिती करणे, 1 रुपया सोडून, 1 रुपयाची नोट आणि नाणी सोडून बाकी सर्व चलनाची निर्मिती करते RBI. व्यापारी बँक चलनाची निर्मिती करत नाही, हे लक्षात ठेवा. दुसरं कार्य काय, सरकारची बँक, सरकारची बँक म्हणून कार्य करते. हे 2 कार्य. आता पुढे आपल्याला 5 कार्य लिहायचे असतात. तिसरं आहे बँकांची बँक. आता इथे काय दिलं आहे, आपले जे अकाउंट असतात, म्हणजे नागरिकांचे अकाउंट कसे असतात, नागरिकांचे अकाउंट असतात जे व्यापारी बँक असतात, व्यापारी बँक. आता व्यापारी बँकमध्ये आपण घेऊ स्टेट बँक ऑफ इंडिया, SBI घेऊ. आपले अकाउंट SBIमध्ये असतात. आणि हे जे बाकीचे बँक असतात, जसं SBI, बँक ऑफ इंडिया, येस बँक, ह्यांचे अकाउंट असतात RBIमध्ये. RBIमध्ये यांचे अकाउंट असतात. आपले अकाउंट असतात व्यापारी बँकमध्ये आणि व्यापारी जेवढे बँक असतात त्यांचा अकाउंट असतो RBIमध्ये, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये त्यांचा अकाउंट असतो. रिझर्व्ह बँक जे व्यापारी बँक असतात त्यांच्यावर वैधानिक नियंत्रण ठेवते. जे व्यापारी बँक असतात त्यांच्यावर कंट्रोल करण्याचं काम कोण करते, तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, हा पण त्यांचं कार्य आहे. सर्व अनुसूचित बँकांना रिझर्व्ह बँकेकडे त्यांचा मागणी व पुरवठा, जी मुदत ठेवीनुसार किमान रोख निधी राखीव ठेवावी लागते, ही अनिवार्य आहे. किमान रोख निधी म्हणजे, आता बघा, व्यापारी बँकेचे आपण कार्य बघणार आहोत तेव्हा हे बघणार आहोत, पण आता तुम्हाला सांगतो किमान रोख निधी म्हणजे काय. आता बघा, SBI, स्टेट बँक ऑफ इंडिया, ही ठेवी स्वीकारते आणि लोन देते, हे त्याचे कार्य आहे. ठेवी स्वीकारते म्हणजे आपण जे FDI म्हणतो,
फिक्स्ड डिपॉझिटचे असतात ते आपण ठेवी स्वीकारतो. म्हणजे बँकेकडे पैसे दिले तर बँक काय करते, त्या पैशातून 100 रुपये जर बँकेकडे ठेवले असेल तर त्यामधून 10 रुपये हे रिझर्व्ह ठेवते कोणाकडे, RBIकडे. आणि यामधून जे 90 रुपये असतात ते लोन देते. काय देते, लोन. तर हे किमान जे आपण बघितलं किमान रोख निधी, तर हे 10 रुपये. म्हणजे तुम्ही जेवढी ठेवी स्वीकारणार व्यापारी बँक त्यांच्यामधून काही रक्कम हे तुम्ही RBIकडे देणार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये. जर तुम्हाला हे 90 रुपये परत नाही भेटले तर तुम्हाला जास्त नुकसान होणार नाही. किमान रोख निधी राखीव ठेवावी अनिवार्य असते. काय रक्कम स्वतःकडे ठेवावी लागते आणि काय रक्कम याला CRR आणि SLR म्हणतात. SLR म्हणजे स्वतःकडे ठेवावी लागते आणि CRR म्हणजे RBIकडे ठेवावी लागते. रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांना त्यांचा योग्य हुंड्या वटवून देऊन आर्थिक सहाय्य करते. आता समजा कधी व्यापारी बँक जे SBI असते, स्टेट बँक ऑफ इंडिया, याला पैशाची गरज पडली, जास्त लोकांनी एकदम स्वतःचे पैसे घ्यायला लागले तर ही रिझर्व्ह बँकेकडून पैसा घेते. हे लक्षात ठेवा, हुंड्या वगैरे घेऊन. तसेच मंजुरी दिलेल्या तारणाच्या बदल्यात बँकांना कर्ज उपलब्ध करून देते. म्हणजे व्यापारी बँकावर कंट्रोल करण्याचं काम कोण करते, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. हे लक्षात ठेवा. बँकांची बघा, पहिला आपण कार्य काय बघितले, चलनी नोटाची निर्मिती करते. आताच पाठ करून घ्या. चलनी नोटाची निर्मिती करते. दुसरा कार्य काय, सरकारची बँक आहे. तिसरी बँकांची बँक आहे. हे 3 कार्य झाले. आता चौथा, परकीय चलन साठा व सांभाळ करणे. जे डॉलर्स युरो नसतात ना, त्यांना सांभाळण्याचं काम कोण करते, तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. रिझर्व्ह बँक देशाच्या परकीय चलनाचे संरक्षण करून काम करते. त्यास रुपयाचे अधिकृत जे विनिमय दर कायम ठेवणे. म्हणजे जे किती डॉलर म्हणजे किती रुपया आणि किती रुपया म्हणजे किती डॉलर, हे ठरवण्याचं काम असतं. समजा आपण बघितलं तर एक डॉलर म्हणजे 60 ते 62 रुपये. तर हे कोण देते, तर RBI. आपण RBIकडे 1 रुपया दिला तर आपल्याला ती 60 रुपये देते. हे ठेवण्याचं काम कोण करते, तर RBI. स्थिरता निश्चित करणे आवश्यक असते. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या सर्व सदस्य देशांना चलनाची खरेदी व विक्री करण्याचे काम रिझर्व्ह बँक करते. आता आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजे काय, IMF, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, IMF म्हणतात त्याला. हे काय करते, आंतरराष्ट्रीय नाणे. आता बघा, सर्व देशांचे जे IMF असते इथे अकाउंट असतो. या अकाउंटमधून काय करतात, जे चलनी नोट असतात, म्हणजे किती रुपये म्हणजे किती डॉलर आणि किती डॉलर म्हणजे किती रुपये, हे ठरवण्याचं काम कोण करते, तर जे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी करते. याच्या खाली असते आपली रिझर्व्ह बँक RBI. म्हणजे ती ठरवते किती रुपये म्हणजे किती डॉलर. आणि डिसाईड, तुम्ही न्यूजपेपरमध्ये बघितलं असेल की आता पैसा घसरला किंवा वाढला तर हे कशावर असते, की तुमच्याकडे परकीय चलन किती. तुमच्याकडून परकीय चलन जर वाढलं असेल, डॉलर वाढला असेल तर तुमच्या पैशाची किंमत कमी होते. डॉलर वाढलं तर पैशाची किंमत वाढते. आणि डॉलर वाढला असेल तर पैशाची जी किंमत आहे ती वाढते. आणि कमी झाला असेल तर जे रुपयाची असते ती किंमत वाढते. जर तुमचं परकीय चलन वाढलं असेल तर तुमचे जो रुपये आहे त्याची प्राईस वाढणार आहे. आणि परकीय चलन कमी झालं असेल तर रुपयाची किंमत कमी होणार आहे. हे लक्षात ठेवा. ते आपण पुढे बघणार आहोत जेव्हा आपण पैशाचा व्यवहार बघू. म्हणजे पैसा मार्केटमध्ये जी ही असते, मंदी असते, मंदी कधी येते, मंदी दूर करण्याचे काय काय परिणाम असते ते आपण पुढे बघणार आहोत. तर पहिला कार्य आपण बघितलं म्हणजे परकीय चलनाची निर्मिती करणे. दुसरं आपण काय बघितलं, सरकारची बँक. तिसरा बँकांची बँक. आता आपण चौथा बघतोय, परकीय चलन सांभाळण्याचं काम कोण करते, तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. हे लक्षात ठेवा. पाचवा जे कार्य आहे, पत पैशाची निर्मिती करणे. आता पत पैसा म्हणजे काय, देशातील सर्वोच्च बँक म्हणून रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांना पतपुरवठ्यावर, आकारमानावर व जे वापरावर नियंत्रण ठेवते. मार्केटमधील किती पैसा जायला. आता बघा, तुम्ही म्हणता ऐकलं असेल, ही मागणी वाढते, मागणी कमी होते, मागणी वाढते किंवा मागणी कमी होते. तर हे सगळे कशावर डिसाईड असते, तर हे सगळे डिसाईड असतं पैशावर. जर तुमच्याकडे पैसा वाढला असेल तर तुम्ही मागणी जास्त करणार. आणि तुमच्याकडे पैसा जर कमी झाला असेल तर तुम्ही कमी मागणी करणार. हे कशावर डिपेंड असतं, पैसा. तर मार्केटमध्ये किती पैसा जायला पाहिजे हे जे कंट्रोल करण्याचं काम करते RBI. मार्केटमध्ये जर जास्त पैसा आला असेल तर याला म्हणतात महागाई वाढली. महागाई नियंत्रण करण्याचं काम कोण करते, तर RBI. महागाई नियंत्रण करण्याचं काम कोण करते. आता समजा महागाई वाढली असेल तर ही इन्फ्लेक्शन म्हणतात त्याला, महागाईला. तर हे कमी करण्यासाठी काय करतात, तर मार्केटमध्ये पैसा कमी करतात. पैसा कशा कोण कमी करते, तर RBI. मार्केटमध्ये पैसाच देत नाही, मग काय होतं, मागणी आपोआप कमी होते आणि यावरून महागाई कमी होते. पत पैशाची निर्मिती. संख्यात्मक व गुणात्मक साधनाचा वापर करून पत निर्मिती केली जाते. संख्यात्मक गुणात्मक वापर केली जाते. ते पत नियंत्रण काय काय करतात बघा. बँक दर हा एक कन्सेप्ट आहे.
खुल्या बाजारातील रोखे व्यवहार आणि रोकड निधीचे बदलते गुणोत्तर. जसे रोकड निधीचे गुणोत्तर CRR आणि SLR तुम्हाला मी सांगितलं आहे. CRR आणि SLR याला म्हणतात रोखेतर गुणोत्तर, SLR इत्यादी साधनाचा समावेश असतो. मार्केटमधील पैसा कमी जास्त करण्यासाठी RBI कुठले कुठले काम करते ते इथे दिले. बँक दर. बँक दर म्हणजे मार्केटमध्ये जो पैसा आहे, समजा हा आपली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जी स्टेट बँक ऑफ इंडिया हिला पैसे पाहिजे असतील, ही कोणाकडे जाणार आहे? तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे जाणार आहे. कोणाकडे? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला पैसे देणार आहे आणि हा पैसा स्टेट बँक घेणार आहे आणि तो मार्केटमध्ये देणार आहे, म्हणजे आपल्याला देणार आहे. तर तो व्याज असतो ना, त्याला इंटरेस्ट म्हणतात. इंटरेस्ट म्हणजे व्याज, हा वर्ड ऐकला असेल तुम्ही, व्याज. तर हा व्याज ठरवण्याचं काम कोण करते? तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. याला म्हणतात बँक दर. व्याज किती व्याज घ्यायचे, किती व्याज नाही घ्यायचे, तर हे ठरवण्याचं काम कोण करते? तर RBI. खुल्या बाजारातील रोखे व्यवहार हे कन्सेप्ट आहे, तुम्हाला पुढे सांगतो. रोकड निधीचे गुणोत्तर प्रमाण मार्केटमध्ये पैसा कमी जास्त करण्याचं काम करते. CRR आणि SLR. तर CRR म्हणजे स्वतःकडे ठेवते, स्वतःकडे व्यापारी बँक, आणि SLR म्हणजे व्यापारी बँकेचे जेव्हा आपण कार्य बघणार आहोत तेव्हा आपण बघणार आहोत. SLR म्हणजे RBI कडे काय पैसे ठेवावे लागतात आणि काय स्वतःकडे ठेवावे लागतात. याला इथं गुणात्मक पत नियंत्रणामध्ये कर्ज तारण यामधील गाळ्याचे नियंत्रण, कर्जाचे नियंत्रण, वाटप, नैतिक मनधरणी इत्यादी साधनाचा हे सोडून द्या. हे लक्षात ठेवा. बँक दर म्हणजे RBI वापरात जे पैसे असतात पत नियंत्रण करण्यासाठी काय काय करणार? पत नियंत्रणामध्ये महागाई समजा, बँक दर वाढवते किंवा कमी करते, खुल्या बाजारातील रोखे व्यवहार करते आणि रोकड निधीचे बदलते गुणोत्तर करते. त्याला CRR कमी केला तर मार्केटमध्ये पैसा कमीच असतो आणि वाढवला तर मार्केटमधला पैसा वाढणार. 5 कारण बघितलं आपण, कार्य बघितलं. पहिला चलनी नोटाची निर्मिती, दुसरा सरकारची बँक, तिसरा बँकांची बँक, चौथा परकीय चलन सांभाळण्याचं काम करते आणि पाचवा पत पैशाचे नियंत्रण करते. पत पैसा समजला असेल तुम्हाला. पत पैसा म्हणजे मार्केटमध्ये जो पैसा कमी जास्त होतो त्याला पत पैसा म्हणतात. मार्केटमध्ये किती पैसा आहे हे मोजण्याचं काम पण RBI करते, ते आपण पुढे बघू. आता 6वा आकडेवारी गोळा करणे व प्रसिद्ध करणे. आता ते बघा 8 कार्य दिले आहेत. किती कार्य दिलेत? 8. यापैकी फक्त तुम्हाला 5 कार्य, फक्त 5 कार्य लिहायचे. 5, 6, 7 लिहिले तर तुमची मर्जी, पण कमीत कमी 5 कार्य लिहा. सोपे बघा यामधून. रिझर्व्ह बँक बँकिंग व व्यवस्थेच्या इतर वित्तीय संस्था संबंधित सांख्यिकीय माहिती संकलित करून प्रसिद्ध करते. जे RBI असते ते बघा, मार्केटमध्ये किती व्यवहार चालू आहे, महागाई वाढली की कमी झाली, तर यापैकी डाटा कलेक्ट करते RBI आणि पब्लिश करते. याला म्हणतात RBIची रिपोर्ट. वार्षिक रिपोर्ट असते, 6माही रिपोर्ट असते, महिन्याची रिपोर्ट असते, त्रिमाही रिपोर्ट असते, 6 महिन्याची रिपोर्ट आहे, 6माही म्हणतात त्याला, आणि वार्षिक असते. RBI ही रिपोर्ट प्रसिद्ध करते आणि यावरून आपल्याला कळते की मार्केटमध्ये महागाई वाढली की कमी झाली, की पैसे कसे आले आणि कसे गेले. 7वा काय? विकासाभिमुख आणि प्रोत्साहनात्मक कार्य. रिझर्व्ह बँक निम शहरी आणि ग्रामीण भागात बँकिंग सेवा वाढवते, ठेवीदारांना संरक्षण देते, कृषी पतपुरवठा आणि औद्योगिक पतपुरवठा यासंबंधी काही विकासात्मक कार्य करते. ज्या ठिकाणी व्यापारी बँक नाही त्या ठिकाणी RBI ही व्यापारी बँक म्हणून कार्य करते. म्हणजे स्वतःचे काय, जसं की स्टेट बँक ऑफ इंडिया, जिथे जिथे RBI जाऊ शकत नाही तिथे स्टेट बँक ऑफ इंडिया कार्य करते. गावात आपले अकाउंट वगैरे ओपन करणे हे काम कोण करते? SBI. इतर कार्यामध्ये काय काय? रिझर्व्ह बँक आपल्या सदस्य बँकांना खात्यामधील आपापसातील देवाणघेवाणीचे व्यवहार पूर्ण करण्यासंबंधी निरसन केंद्र म्हणून कार्य करते. जे बँकामधील पैसा आहे, समजा जे SBI मधील पैसा येस बँकेमध्ये ट्रान्सफर करण्याचं काम पण हे करते. आपल्या येस बँकेमधले पैसे ट्रान्सफर करण्याचं काम कोण करते? तर व्यापारी बँकामधून आपण चेक दिल्यानंतर ट्रान्सफर करण्याचं काम करते RBI. आणि यामध्ये जास्त पैसा पाहिजे असेल त्याला ओव्हरड्राफ्ट म्हणतात. समजा तुम्हाला जास्त हे काम व्यापारी बँक देते आपल्याला, ओव्हरड्राफ्टची सुविधा RBI देत नाही. व्यापारी बँकांना अंतिम ऋणदाता म्हणून आर्थिक संकटात असलेल्या बँकांना आर्थिक सहाय्य पुरवते. हे पुरवण्याचं काम कोण करते? तर RBI, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. समजा व्यापारी बँकेजवळ कमी पैसा आहे, तर तो जास्त पैसा पाहिजे असेल तर हे पैसा त्यांना कोणाकडून भेटला? तर भारतीय रिझर्व्ह बँकेकडे. एवढं लक्षात ठेवा. आपल्याला पैसा पाहिजे असेल आपण जाणार व्यापारी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, बडोदा बँक, येस बँक. त्यांना पैसा पाहिजे असेल तर ते कोणाकडे जाणार? तर RBI कडे, भारतीय रिझर्व्ह बँकेकडे जाणार. या व्हिडिओमध्ये आपण काय काय बघितलं? तर या व्हिडिओमध्ये आपण बघितलं व्यापारी बँक म्हणजे काय. इथे आपण यांचे इतिहास बघितलं थोडा. हिल्टन यंग आयोग, रिझर्व्ह बँक कायदा, 1 एप्रिल 1935 मध्ये स्थापना, राष्ट्रीयकरण कधी झाले? 1 जानेवारी 1949. यामध्ये आपण अजून
डेफिनेशन बघितल्या 2 आणि कार्य बघितले. परत कार्य बघू. चलनी नोटाची निर्मिती करणे, सरकारची बँक, बँकांची बँक म्हणून कार्य करते, परकीय चलनाचा साठा सांभाळते, पत पैशाचे नियंत्रण करते, आकडेवारी गोळा करते आणि प्रसिद्ध करते, विकासाभिमुख आणि प्रोत्साहनात्मक कार्य करते आणि इतर कार्य. हे तुम्ही लिहू शकतात. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण व्यापारी बँक बघू. व्यापारी बँक बघू. व्यापारी बँक म्हणजे काय, त्यामध्ये कुठल्या कुठल्या बँकेचा समावेश असतो, व्यापारी बँकेचे कार्य बघू. हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. जर तुम्हाला RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया तुमच्याकडे पुस्तक नसेल आणि तुम्हाला वाचायचे असेल, RBI मध्ये त्याचे कार्य वाचायचे असेल, तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला एक लिंक भेटेल. त्या लिंकवर जाऊन तुम्ही हे वाचू शकतात. RBI वाचू शकतात आणि कार्य तिथे अजून एक एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे ते वाचू शकतात. हा व्हिडिओ आवडलास तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि तुमचे काही डाऊट असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला विचारू शकतात. आणि असेच अजून व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.